हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक रेशोचा प्रॉब्लेम बघणार आहोत. ओके, पहिल्यांदा मी प्रॉब्लेम वाचते बघा. त्रिवेणी इंडस्ट्रीज लिमिटेड गिव यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018. त्रिवेणी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची मार्च 2018ची इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी दिलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स दिलेला आहे 16,50,000. टॅक्स रेट आहे 30%. प्रपोज इक्विटी डिव्हिडंड म्हणजे इक्विटी डिव्हिडंड रेट आहे 25%. कॅपिटल एम्प्लॉय म्हणजे थोडक्यात कॅपिटलच्या भागामध्ये काय काय आहे ते त्यांनी तिथे एक्सप्लेन केलं आहे, ज्यामध्ये 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 15 लाख. त्यानंतर 80,000 इक्विटी शेअर ऑफ ₹10 ईच, 80,000 इक्विटी शेअर प्रत्येकी 10 प्रमाणे त्याची अमाऊंट होते 8 लाख. त्यानंतर 15% डिबेंचर ऑफ ₹100 ईच, 7 लाख. रिझर्व अँड सरप्लस आहे 12 लाख. करंट मार्केट प्राईस पर इक्विटी शेअर म्हणजे मार्केट प्राईस पर शेअर आहे 50. ह्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर अर्निंग पर शेअर, प्राईज अर्निंग रेशो, डिव्हिडंड पेआउट रेशो, डिव्हिडंड यील्ड रेशो आणि बुक व्हॅल्यू पर शेअर, ज्यातला बुक व्हॅल्यू पर शेअर हा आपल्यासाठी न्यू आहे. ओके, पहिल्यांदा आपण आधी काय करणार आहोत तर पहिला जो अर्निंग पर शेअर रेशो आहे त्याचं सूत्र काय आहे तर नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड. पण मुळात आपल्याला नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स त्यांनी दिलेलं नाही आहे, तर जे प्रॉफिट दिलं आहे ते काय आहे प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला वर्किंग नोट करावी लागणार आहे. वर्किंग नोटमध्ये आपण काय करणार आहोत बघा, प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स दिलेले आहे 16,50,000, ते पहिल्यांदा घेणार. त्यातून लेस इंटरेस्ट करणार. आता इंटरेस्ट मी इथे म्हटलं आहे 15% ऑफ ₹7 लाख, म्हणजे कोणावरचं आहे कारण आपण प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सची आपली जी नेक्स्ट लाईन असते ती काय असते, लेस इंटरेस्ट ऑन लॉंग टर्म बॉरोइंग. लॉंग टर्म बॉरोइंगचा कोणता आयटम आहे आपल्याला दिलेला त्यांनी तर 15% डिबेंचर 7 लाख. मग हे 7 लाखावर 15% कॅल्क्युलेट करणार आणि ते काय असणार आहे इंटरेस्ट असणार आहे. त्यामुळे मी ते इथे घेतलं आहे इंटरेस्ट 50% ऑफ ₹7 लाख. 7 लाखाच्या 15% कॅल्क्युलेट केले तर किती होतात 1,05,000. मग 16,50,000मधून 1,05,000 मायनस केले की जे शिल्लक राहतात त्याला काय म्हणतात प्रॉफिट बिफोर टॅक्स, जी किती अमाऊंट येते 15,45,000. ओके, आता त्यातून प्रॉफिट बिफोर टॅक्स झाले. मग नेक्स्ट पायरी काय असते किंवा नेक्स्ट स्टेप कोणती असते तर लेस टॅक्स. मग टॅक्सचा रेट प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेला आहे 30%. त्यामुळे बिफोर टॅक्सची जी अमाऊंट असेल त्याच्यावर 30% कॅल्क्युलेट करणार, जी किती येत आहेत 4,63,500. ते मायनस केल्यानंतर जे शिल्लक राहते अमाऊंट 10,81,500 ती आपली काय आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स. ओके, मग आता त्यानंतर मी लगेचच प्रेफरन्स डिव्हिडंड इथे लेस केलेला आहे. लेस प्रेफरन्स डिव्हिडंड, प्रेफरन्स शेअर कॅपिटलवर प्रेफरन्स शेअर डिव्हिडंडचा जो रेट असेल तो आपण अप्लाय करतो. प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे 15 लाख आणि रेट किती आहे डिव्हिडंडचा 10%. मग 15 लाखावर 10% कॅल्क्युलेट केले तर किती होतात 1,50,000. शिल्लक किती राहणार आहेत 9,31,500. त्याला आपण काय म्हणतो नॉर्मली रिटेन अर्निंग, म्हणजेच काय आहे बॅलन्स अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. ओके, ही वर्किंग नोट समजली आहे. आता डायरेक्टली आपण सूत्र बघूया. पहिलं आपलं आहे अर्निंग पर शेअरचं सूत्र. त्याचं सूत्र काय आहे अर्निंग पर शेअरचं नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड. नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स 10,81,500 आहे बरोबर. त्यातून लेस करणार प्रेफरन्स डिव्हिडंड 1,50,000 आणि ह्या कॅल्क्युलेशनला डिवाइड करणार नंबर ऑफ इक्विटी शेअर. मग नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंडचं कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर किती येतं आहे, अमाऊंट किती येते 9,31,500 डिवाइड नंबर ऑफ इक्विटी शेअर. हे 80,000 आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने डायरेक्टली दिलेले आहेत. ओके, मग 9,31,500 डिवाइड 80,000 कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे 11.64. आणि ह्याला आपण कोणतं साईन देणार रुपीजचं साईन, कारण अर्निंग पर शेअर हे कशामध्ये एक्सप्लेन केलं जातं रुपीजमध्ये.
ओके. आता नेक्स्ट प्राईस अर्निंग रेशो. सूत्र काय आहे? मार्केट प्राईस पर शेअर डिवाइड अर्निंग पर शेअर. मार्केट प्राईस पर शेअर आपल्याला प्रॉब्लेममध्ये त्याने सरळ दिलेली आहे, किती आहे? 50. आणि अर्निंग पर शेअर आपण आत्ता जस्ट कॅल्क्युलेट केली आहे. मग मार्केट प्राईस पर शेअर डिवाइड अर्निंग पर शेअर म्हणजेच 50 डिवाइड 11.64. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे? 4.30. आन्सर कशामध्ये एक्सप्लेन करणार? टाईम्समध्ये. ओके. नेक्स्ट आता पुढचा रेशो. पुढचा रेशो कोणता आहे? डिव्हिडंड पे आउट रेशो. सूत्र काय आहे? डिव्हिडंड पर शेअर डिवाइड अर्निंग पर शेअर इंटू 100. अर्निंग पर शेअर आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे, 11.64 आहे. आता डिव्हिडंड पर शेअर कसं कॅल्क्युलेट करणार? तर डिव्हिडंड पर शेअर कॅल्क्युलेट करताना आपल्याला त्याने डिव्हिडंडचा रेट दिलेला आहे बघा. डिव्हिडंड पर शेअरचं सूत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, ते तिथे अप्लाय करायचं. म्हणजे काय करणार? तर फेस व्हॅल्यू जी असते इक्विटी शेअरची इंटू काय करतो आपण? डिव्हिडंडचा रेट करतो. म्हणजे काय? तर आता फेस व्हॅल्यू इक्विटी शेअरची आहे 10 इंटू 25%. कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर किती येणार? 2.5. हा काय असणार आहे? आपला डिव्हिडंड पर शेअर. ओके. मग ती आपण इथे सूत्रामध्ये घेणार. किती घेणार? 2.5 म्हणजे 2.50 डिवाइड 11.64 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे? 21.48%. ओके. पुन्हा एकदा सांगते, डिव्हिडंड पर शेअर कसा कॅल्क्युलेट केला आहे? तर आपल्याला इक्विटी डिव्हिडंडचा रेट दिलेला आहे 25%. तो कोणावर अप्लाय केला आपण? इक्विटी शेअरच्या फेस व्हॅल्यूवर म्हणजे 10च्या 25% कॅल्क्युलेट केला आपण. मग किती येतं आहे आपलं आन्सर? 2.5. हा आपला डिव्हिडंड पर शेअरची व्हॅल्यू. ओके. झालं. आता नेक्स्ट चौथा कोणता आहे रेशो? डिव्हिडंड यील्ड. त्याचं सूत्र काय आहे? डिव्हिडंड पर शेअरचे आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं आहे बघा. किती येतं आपलं? 2.50 बरोबर. डिवाइड मार्केट प्राईस पर शेअरची प्रॉब्लेममध्ये त्याने रेडीमेड दिलेली आहे 50. मग 2.50 डिवाइड 50 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे? 5%. हा कोणता रेट आहे? डिव्हिडंड यील्ड रेशोचा आन्सर आहे. ओके. हे झाले पहिले 4 रेशो. पुन्हा एकदा रिपीट करते. अर्निंग पर शेअर, नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स मायनस प्रेफरन्स डिव्हिडंड आपण वर्किंग नोटमध्येच कॅल्क्युलेट केली आहे ती अमाऊंट. त्याला डिवाइड केलं नंबर ऑफ इक्विटी शेअरचे प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत आपल्याला. आन्सर आलं 11.64. ओके. त्याच्याच रिलेटेड दुसरा रेशो होता प्राईस अर्निंग रेशो. सूत्र काय आहे? मार्केट प्राईस पर शेअरची प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे, त्याला डिवाइड केलं अर्निंग पर शेअरने, ज्याचा आन्सर आपण आत्ता जस्ट पहिल्या रेशोमध्ये कॅल्क्युलेट केलं होतं 11.64. कॅल्क्युलेशन करून प्राईस अर्निंग रेशो किती आला? 4.30 टाईम्स. आता सेम तसंच पुढचा रेशो डिव्हिडंड पे आउट रेशो. डिव्हिडंड पर शेअर आपण जस्ट आत्ता बघितलं कसं कॅल्क्युलेट केलं ते. त्याचे किती आन्सर येतं आहे? 2.50 डिवाइड अर्निंग पर शेअर जो आपण पहिला रेशो कॅल्क्युलेट केला त्याचा आन्सर इंटू 100. कॅल्क्युलेशन करून डिव्हिडंड पे आउट रेशो किती येतो आहे? 21.48%. ओके. त्याच्याशीच रिलेटेड पुढचा डिव्हिडंड यील्ड रेशो. सूत्र काय आहे? डिव्हिडंड पर शेअर डिवाइड मार्केट प्राईस पर शेअर इंटू 100. डिव्हिडंड पर शेअर 2.50 आहे, मार्केट प्राईस पर शेअर 50 इंटू 100. कॅल्क्युलेशन करून आन्सर किती येतं आहे? 5%. पहिले 4 रेशो क्लिअर झाले. आता नेक्स्ट जो न्यू आहे आपल्यासाठी तो बुक व्हॅल्यू पर शेअर. त्याचं सूत्र काय आहे? इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस डिवाइड नंबर ऑफ इक्विटी शेअर. इक्विटी शेअर कॅपिटल प्रॉब्लेममध्ये आपल्याला सरळ दिलं आहे त्याने 8 लाख, रिझर्व अँड सरप्लससुद्धा 12 लाख सरळ दिलेला आहे आणि नंबर ऑफ इक्विटी शेअरसुद्धा दिलेले आहे बरोबर. मग 8 लाख प्लस 12 लाख केले तर किती येतात? 20 लाख. त्याला नंबर ऑफ इक्विटी शेअर 80,000ने डिवाइड केलं. 20 लाख भागिले 80,000. कॅल्क्युलेशन करून आन्सर आपलं किती येतं आहे? 25. आणि ही रुपीजमध्ये आपण एक्सप्लेन करणार, कारण का तर बुक व्हॅल्यू आहे, एका शेअरची बुक व्हॅल्यू आपण ती कॅल्क्युलेट केली, त्यामुळे त्याचा आन्सर आपण कशामध्ये एक्सप्लेन करणार? इन रुपीज. ओके. आय होप तुम्हाला हाही प्रॉब्लेम लक्षात आला असेल. चालेल मग. थँक्यू.